त्यांच्या नसा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारात रक्त सळसळत होत. समाजासाठी बलिदान देण्याची एक ऊर्जा त्या सैनिकात होती. अशा एक सैनिकांचा या प्रशासनाच्या मार्फत दुर्दैवी अंत करण्यात आला. मी स्पष्टपणे बोलतो, त्याचा या प्रशासनानं खून केलेला आहे. खून बॉम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली मारबांग, घोर वडर, तांबा, तेलीमाळी यांच्यासारख्या दलित वर्गातील पोरं जेलमध्ये टाकायची, त्यांना मारहाण करायची. या गोष्टीची का आता प्रथा पडत आली असं वाटायला लागलं झाला. आणि यासाठी कठोर कायदे हे पण आपण संविधानात केलेले आहे. पण त्या कायद्याचं पालन किंवा त्या कायद्यानुसार जे काही सरकारकडून आपली अपेक्षा जगात पूर्ण होताना दिसत नाही. आजचं निषेधाचं आंदोलन आपण त्यासाठी करणार आहोत किंवा करत आहे. या दोन्ही घटना आहेत त्या अतिशय दुर्दैवी आहेत आणि त्या गोष्टीचा आम्ही जाहीररित्या आम्ही निषेध करतोय. आज आपण परभणीमध्ये घडलेल्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी इथं जमलो आहोत. 10 डिसेंबर रोजी एका माध्यमावरून बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोरील संविधानाची प्रतिकृती त्याची तोडफोड केली. या घटनेचा निषेध म्हणून पूर्ण महाराष्ट्रावर त्याचा निषेध व्यक्त केला जातो. तर आज आपण कोकण ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायत पटांगणामध्ये आपण त्या घटनेचा निषेध व्यक्त करतो. आणि त्या घटनेमागे जो खरा सूत्रधार आहे त्याला लवकरात लवकर तात्काळ अटक केलेली आहे आणि त्याच्या मागचा जो खरा सूत्रधार आहे त्याला अटक करावी व आमच्या दलित समाजातील जो अनुयायी आहेत, जे बिनभक्त आहेत, त्यांच्यावर जे पोलीस प्रशासनाने केलेले गुन्हे आहेत ते तात्काळ मागे घ्यावेत व त्यांच्यावर कोणतीही कारवाई करू नये ही आम्ही या घटनेच्या निषेधात आम्ही सरकारकडे मागणी करतो. पोलीस प्रशासनाने ही मागणी त्यांच्या मार्फत पोहोचावी एवढंच आजच्या निषेधातून मी व्यक्त करतो. जय भीम, जय भारत. झालेल्या घटनेचा निषेधात आपण सोबत ग्रामपंचायत या ठिकाणी निषेधाचा कार्यक्रम करत आहोत. जो हरामखोर होता या भाजप सरकारचा कोण ते महाजन मंत्री आहे त्यांनी सेवेला स्टेटमेंट दिलं की तो मातोश्रीर होता, त्याच्यावर उपचार होतं, गोळ्या औषध होतं. सगळ्याच ग्रामस्थांच्या वतीने माझं त्यांना सांगणं आहे माफी केलं असल्यावर त्याला खूप खायचं कसं काय कळलं नाही करावी. एक महाराष्ट्र राज्यामध्ये वातावरण टिकवावं, काहीतरी वेगळं निर्माण करावं हेच मातोश्रीला कसं काय कळतंय. आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे त्या मातोश्री कोण असं हरामखोर त्याची नार्कोटेस्ट करावी. या टायमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा झाले, यानंतर भीमा कोरेगाव दंगल उसळली, यानंतर मुख्यमंत्री आदरणीय उद्धव साहेब आले, यानंतर 2.5 वर्षे काय झालं नाही, यानंतर एकनाथ शिंदे साहेब 2.5 वर्षे आले, यानंतर काय झालं नाही. आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाल्यावर जी घटना अशा कशा काय घडतात. भीमा कोरेगावच्या कार्यक्रमाला 1 जानेवारीला मानवंदना देण्यासाठी अख्ख्या जगातून भीमसैनिक गोळा होतो. सर्व जाती धर्माची लोक तिथं आदर्श घ्यायला येतात आणि देवेंद्र फडणवीस साहेब आदल्या दिवशी 31 डिसेंबरला येतात आणि भीमा कोरेगावच्या स्तंभाचं दर्शन करून निघून जातात आणि दुसऱ्या दिवशी सकाळ उठून 1 जानेवारीला दगडफेक होती. त्याचं कारण काय? हे RSSची लोक आहेत, ते बहुजनावर नेहमी अन्याय करत आलेले आहेत, आता हे अन्याय करतात. तर त्यांना माहीत आहे या भारत देशातला बहुजन हे आता पहिल्यासारखा काय अडाणी राहिला नाही. बाबासाहेबांच्या संविधानाच्या माध्यमातून सर्वजण शिकलेले आहेत, सुशिक्षित आहेत. आम्हाला एवढं कोणी जातील समजू नका, तुकडं समजू नका. आमचा एक फार मोठा इतिहास आहे भीमा कोरेगावचा. आम्ही अन्याय सहन करणारी माणसं नाही. जर एखाद्याला जर
अंगावर कापड नसेल तर आम्ही स्वतःच्या अंगावरती कापड काढून घेतो, पण अन्याय सहन करत नाही. ही बाबासाहेबांनी आम्हाला शिकवलेलं आहे आणि अन्यायही कोणावर करत नाही. फडणवीस साहेबाला फक्त एवढं सांगायचं आहे की तुम्ही मुख्यमंत्री झाल्यानंतर आता 5 वर्ष आम्हाला अशी जातीवादी संघर्ष आम्ही घडवणार आहे काय? हे महाराष्ट्रात शांतता राखणार आहे या नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं नाव घेतो. गेली 2.5 वर्ष काम केलं, लाडकी बहीण योजना काढली, महिलांना त्यांनी मानधन दिलं, पण कधी अशी कुठे गालबोट लावायची गोष्ट घडली नाही. हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राला मान्य आहे का नाही? शपथ घेऊन 8 दिवस झाले नाही तर असल्या घटना घडायला लागलेल्या आहेत. 5 वर्ष तुम्ही हेच करणार आहे काय? जेव्हा कोरेगावच्या प्रकरणामध्ये भिडे गुरुजी आहे कोण, त्याला मोदी आमचे पंतप्रधान देशाचे मोदी पाया पडतात, त्याला काय शिक्षा करणार आहे? शिक्षा काय करत नाही, फक्त एक प्रोसिजर म्हणून प्रशासन चालू आहे. अजून त्या घटनेत मला शिक्षा झाली नाही. आता 8 दिवस झाल्याची घटना घडली. अशाच घटना आता 5 वर्ष बघावं लागणार आहे. त्या देवेंद्र फडणवीसने त्या महाराष्ट्राविरुद्ध नागपूरची केली पाहिजे, त्याला काय समाजाच्या समोर आणलं पाहिजे. जेव्हा कोरेगावच्या घटनेसारखं ठेवू नका हे प्रकरण. अजून तुम्हाला 5 वर्ष मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्र राज्य करायचं आहे. बहुजनाला अन्याय करायचा नाही, बहुजनाची सुधारणा करायची आहे. एवढं त्या निमित्तानं मी सांगतो. आपल्या सर्वांना जय भीम, राम राम, सलाम अलैकुम. कुंभद गावामध्ये आज कुंभद ग्रामस्थांच्या वतीनं परभणीत झालेल्या घटनेच्या निषेधार्थ गावोगावी आंदोलन व्हावं, भारतीय संविधानाचं संरक्षण व्हावं म्हणून हा निषेध मोर्चा आपण आयोजित केलेला आहे. इतिहासात जर गेला, मला कोणाचं नाव कुठल्या जातीवर धर्मावर बोलायचं नाही, पण हा जन्म परत नाही. हा जन्म परत नाही. या जन्मामध्ये चांगलं करायचं म्हणून महापुरुषांनी जन्म घेतला आणि त्यांनी त्यांच्या परीने आपलं चांगलं काम केलेलं आहे. पण इथली जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी, जाती व्यवस्थेला खत पाणी घालण्याचं इथं शासन करतंय काम, हे 2 मुलांनी अगोदर सांगितलं. खास बाब म्हणून त्या नार्को टेस्ट मध्ये प्रशासनानं त्याचा खून केला सिद्ध झाले. दुसरी गोष्ट, ज्या घटना अशा घडतात, जातीवादी घटना घडतात, त्यामध्ये अशोक धारबंड नावाचा PSI हजर असतो, याचं कारण समजलेलं नाही. निषेध किती वेळा करायचा? आमची अपेक्षा नाही पुन्हा भीमा कोरेगाव घडावं. आमची अपेक्षा आहे की या देशामध्ये संविधान चालावं, जसं अमेरिकेमध्ये, जपानमध्ये संशोधन होतंय, नवे नवे शोध लागले जातात आणि विकास होतोय. तर विकास या देशामध्ये घडावा, पण इथली मानसिकता तशी नाही. प्रत्येक जात विसरून, धर्म विसरून सगळ्यांनी एक व्हावं ही आमची अपेक्षा आहे. आणि ज्या घटना घडल्याच्या परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी नावाचा एक व्यक्ती अन्याय झाल्याबद्दल आपला जीवही द्यायला तयार आहे. किती जीव घेणार? इतिहासात जर गेलं तर ब्रिटिशांनी राज्य केलं, इतिहासात जर गेलं तर अफगाणिस्तानवाली राज्य केलं, इतिहासाला जरी गेलं तर कुणी राज्य केलं, पण देश संपणार नाही, जग संपणार नाही. कुठली तर पिढी राहणार आहे, कुठला तर माणूस राहणार आहे. त्याच्यासाठी आपण असं का करायचं हे मनामध्ये प्रत्येकानं ठरवलं पाहिजे. त्याच्यासाठीच बाबासाहेबांनी शिक्षणाचा अधिकार दिला. शिक्षणाच्या त्या अधिकारामध्ये शिकल्यानंतर सगळं समजतंय. माध्यमिक तयार का करतात? तर ते 4थी 5वी शिकलेलं असतंय, बुद्धीमध्ये त्याची बुद्धी काम करत नाही, म्हणून मातेपिरी बनवायचे आणि असले कृत्य करायचे. थांबवा. आणि जे कृत्य झालंय ते थांबवण्यासाठीच आपण मैदानात आपण उतरलेलो आहोत. काळीमा फासू नका या देशाला, काळीमा फासू नका या दौलतीला, काळीमा फासू नका या देवदेवतांना, काळीमा फासू नका या महापुरुषांच्या चांगले केलेल्या कामाला. एवढंच बोलून मी इथं थांबतो. जय भीम, जय भारत.